बुवांनी त्या पक्वाचा आवाज छाती थोडी वर गेली, छातीचा आवाज जास्त ते सांगते. शेळी मरे जीवा भावानं माझं बुवांनी तो गजर घेतला. त्याच गजराला बुवा चंद्रकांत कदम बुवांनी गजर तो परतवलेला. आणि काय तो गजर होता? तो गजर ना तुझ्यासारख्या बाळकांसाठी होतो. तू सांगते ना की माका म्हणजे का असं वाटतं की माका घराकडे न्यायचो, मी पाटावरती बसायचो. कसा माणसाक ना सोन्याचो पाठ दिलास ना तरी त्या ना खुट्यावरच बसूची सवय. मग तो कुठं घुसता तशी तुझी गत. बांडकाक सोन्याच्या विटेवर बसवून दिलास ना तर तो चिखलातच दगड मारतो तशी गत बुवा. अरे त्या गणपती सारखं माका बसवण्यापेक्षा ना त्या गणपतीचं काहीतरी महत्व सांग ना. गणपतीचा महत्व सांग. ती मूर्ती आहे हो बिचारी. गणपती बाप्पा आपण म्हणतो ती मूर्ती आहे, पण आपल्या देहामध्ये जो गणपती आहे तो कधी कळणार बुवा आपल्याला? आपण त्या गणपती बाप्पाला 11 दिवस 21 दिवस नैवेद्य दाखवतो, पण आतल्या गणपती बाप्पाला आपण जो सिगरेट आणि दारूचा नैवेद्य दाखवतो तो गणपती आपल्याला कधी कळणार? हे आपण भजनाच्या माध्यमातून बुवा सांगितलं पाहिजे ना. आणि पंचरत्नांनी लाभ केले नाही तो तरी पण म्हणता विलास पाटील बुवांची पेटी आहे, पण या पेटीवरती बसा. या पुढचा विषय माका चाळूक लावू नका. या पेटीवरती बसायला माका सगळे विषय माहिती आहेत. तू सांगता ना की आधीच्या बरी तू माझं काय केलं काढ रे तू विषय, मग मी बघते काय ता नाही. तू सांगलंस ना ह्याला सांगलंय की कसा हो तो पण माझा मित्र हो. कसा घातली मग 1.25 लाख गुंडूबा यांच्याकडून 200 रुपये बक्षिसाला स्वीकारतो आणि नितीन पवार साहेब यांच्याकडून 500 रुपये बक्षिसाला एका जोरदार टाळ्या होते. काय तू काय सांगलंस बुवा की 3-4 वारी झाल्या आणि त्याच्यात तू माझा कांडाप काढलं. अरे मायबाप रसिक ठरवतीस ना कोणी कोणाचा कांडाप काढलाय. आणि रागाच्या बाबतीत तू माका सांगतो, रागाच्या बाबतीत तू माका सांगता. त्याच्यासाठी मी तुला सांगते. आपली महालक्ष्मी मंदिरात बारी होती आणि थंय मी 8 ट्रॅक घेतलेला आहे आणि अविनाश घाडेबुवा बाजूक होते. आठवता बारी तुषार? दुपारची बारी आपण गेला होतो. हा त्या बारीमध्ये बुवा तू काय सांगलंस? मी 8 राग घेतलाय त्या बारीमध्ये. आणि तू काय सांगलंस त्याच्यात की तू हंसध्वनी राग घेतलं. आणि त्या बारीत मी त्या रूपावळीत मी हंसध्वनी राग घेऊकच नव्हते, तरी पण मी अविनाश घाडेबुवा काय सांगले की हंसध्वनी राग घेतलंय काय बुवा? ते म्हणतात नाही. मग तेव्हा मला कळलं तू भांबावलंस आणि तू खरोखरच भांबावलंस. अरे माझ्या वडिलांचा विषय, माझ्या वडिलांना बक्षीस घ्यावं तुका किती घोमला. तू सांगलंस ना की माझ्या मनात लागला म्हणून बापाचा आधार तुका झोंबूचा विषय काय? अरे माझी कुंडली माझं माझ्या वडिलांवरती प्रेम आहे. माझ्या वडिलांना वाटतं माझं मुलगो करता तर बरोबर आहे. त्याच्यामुळे माझे वडील आता बुवा त्यांना 70 वर्ष वय चालू तर तरी पण ते मुंबईवरून होय माझ्यासाठी येतात बुवा. किती आहे काहीतरी बुवा मी केला आणि तेवढं भजन येता माका म्हणून केला. फाका फाका कुलॅक्शन लाव आणि मागा बुवा म्हणणारे आम्ही नाही. ए काय नंतर देवा का थंड लागतं रे. आणि तो सांगता की पंचरत्नांचा पुरस्कार त्याला सांगला की 6वं रत्न म्हणून. म्हणजे माका अध्यात्म बुवा माका तो विषय नाही, पण तुम्ही काय बुवा बोलला सुरुवातीपासून बारी सुरू झाल्यापासून तुम्ही फक्त बुवा पंचरत्नांचं सांगताय. अहो नाम का घेतलं पाहिजे? हरिनाम का घेतलं पाहिजे? बुवा घमेंड काय कामाची नाही ना. ही सगळी सत्ता चालू आहे ती ईश्वराची सत्ता चालू आहे. मायबाप रसिक आम्ही फक्त काय अहंकार करतो. बुवा हे अभंग संतांनी रचलेले आहेत. ते राग कोणीतरी निर्माण केलेले आहेत. चाल आहे ती बुवा गुरुजींची आहे. पेटी वाजवतो का वाजवतो? कारण ते स्वर आहेत. आपण गातोय का? कारण चैतन्य आहे, देवावरती श्रद्धा आहे म्हणून आपण बुवा गातोय. मग आपण एवढा अहंकार का करायचा आहे हरिभजनामध्ये? सांगा ना. अरे ईश्वरी सत्ता आहे. उद्या समज श्वास गेलो समजा माझं मी मेलय, उद्या कोण गातो ना माझ्या जागी? किंवा होऊ दे नको गरज आहे तुझी, तर तू गोड आवाज आहे तुझो
पण असं तू येण्यासारखं करू लागलं तर कसा रे माका पट्टला आता. मी पण काही येडा गुरुचं चेलो नाही ना बुवा, मनावट गुरुचं बनावट चेलो नाही ना बुवा. मी पण सुताराची शाळा सुताराची आणि राजकारण गुंडू बुवांचा बुवा. तसं मी तुझ्या हाताक लागणार नाही. काय सांगता परशुराम पांचाळ मी पण त्याच शाळेतलं, पण राजकारण गुंडू बुवांचा तुका तसं हाताक गावणार नाही. काय योगेशला माहिती आहे बरोबर. हसता बघा ना किती गोड बुवा. तो काय खाली बसलो, तो काय योगेश आता काय बुवानी सांगितलं की जयोस्तुते नमोस्तुते हे गाणं बुवा मी कधी म्हटलं. काय काय झाला काय का कधी म्हटलं. काय पण म्हणजे स्वतःची लाल करूच्यासाठी म्हणजे काय हो म्हणायचा. अरे हंस हा थांबतो कितीची पहिला होतस मला माती खाल्लं थांबवलंस तू. बघा 500 द्यायचे बघ. YouTube लावायचा लाव रे तो व्हिडिओ. मायबाप रसिको जयोस्तुते श्री महामंगले तावाला गाणं म्हटलंय की जयोस्तुते नमोस्तुते म्हटलंय. दे 500 रुपये. काय हो मॅडाचा तरी पण म्हणता 500. बघा उघडो पाडी नाही तुका अभंग बघ मग काय करतलंय. तरी पण तू सांगताय काय तुझं कॉन्फिडन्स आहे म्हणजे खोटा बोलायचा पण रेटून बोलायचा. तुझी गत कशा झाली माहिती. बैलगाडी बघा चढावक लागली की त्या बैलगाडी खालून तो कुत्रो असता आणि चढावक लागली की तो कुत्रो त्या कुत्र्यात का वाटता ही जी सगळी बैलगाडी ओढतोय ती एकट्यान मीच ओढतोय. तशी तुझी गत बुवा. बघ जर तू खरो पांचाळ बुवांच्या वारशातलं असतील ना तर 500 रुपये जातीवंत जोईल असतील ना. जातीवंत जोईल तुझ्या अभिमान असतो ना तुका पांचाळ जाईंचो तर त्या गाण्यावरती मला 500 रुपये द्यायचे बरोबर. नाही तर मी सांगतो मी समाज दिले की तू सरलं सांग. नाही घेतलंय काय आपल्या चूक सहन होणार नाही. तू माझी चूक सांग. चल 1,500 घेतले पाटी. हा देणार चल बघा मायबाप रसिको बघा आता पैज अशी लागली. मी गाणं म्हटलं जयोस्तुते श्री महामंगले आणि येणा गाणं काय म्हटलंय नारायणी नमोस्तुते बरोबर. YouTube लावायचा तर बॅग करायचा आणि सांगतस का माझ्या चरणाचा फोटो घराकडे घेऊन लावतो ना तो सपले लाव. अरे काय सांगता जाताना म्हणता मागे घेतलं. घे आता घे पैशासाठी मी लाचार नाही बुवा. तू ना हे घे नाही 500 घेतलं. काय 500 घेतलंय कसा विषय हे पैज लागलेली आणि बाप दाखवण्याचं श्राद्ध करा आपली तशी हे बुवा. बाप दाखवण्याचं श्राद्ध करा. चूक तर चूक इज्जतीत मी माझं लहान भाऊ म्हणा ठीक आहे मी 500 रुपये परत दिले. चलत ना माऊली. ओ पवार साहेब देऊ ना की घेऊ तुम्ही सांगा तुमच्या देवगडातला रत्न पण तो काय काय हा बुवानी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज. ठीक आहे मजेचा भाग आहे. काय बघा घे अजून पण घे. मी पैशासाठी लय लाचार आहे काय आणि हे चाललंय ते पैशासाठी चाललंय. 500 किलोमीटर वरून जर तुम्ही ते बोलवलात ते कशासाठी बोलवलात. आम्ही सांगितलेली बिदागी तुम्ही दिलात. ह्यो सांगता पुढच्या वर्षी ह्यो सगळीकडे तास सांगता तुम्ही पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षीची पण बुकिंग त्यांना केलं ना समजायची. अरे बाकीचे बुवा कधी करतले गाडी
धुमाळ्यांनी एवढं तुमका बोलवलं नाही या नशिबानं बुवा. जेवलं का तरी बांडकासारखं ढेकर देत असले नाही पण मी देऊच नाही. चला मनीषचे सुटले 2000 बाकी सगळं. हा छत्रपती शिवाजी महाराज बुवांनी खूप छान सांगितलं. कारण आपले भजन कीर्तन मायबाप रस्त्यावर जर कोणामुळे टिकलं असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराज एकदा जोरदार टाळ्या होते. काय माणूस कोणत्या जातीमध्ये जन्माला आलाय त्याच्यामध्ये श्रेष्ठत्व नाही. माणूस कोणत्या पंथामध्ये जन्माला आलाय त्याच्यामध्ये श्रेष्ठत्व नाही. तर माणसाचं श्रेष्ठत्व कशामध्ये आहे तर त्याच्या हृदयामध्ये असलेल्या हिमतीमध्ये आणि मनगटामध्ये असलेल्या ताकदीमध्ये माणसाचं श्रेष्ठत्व. लक्षात घ्या. 350 वर्ष झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सगळ्यांच्या मनामनामध्ये रुतलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिली आहे की परस्त्रीला माते समान वागवायचं. बरोबर ना. आता मध्यंतरी सरकारने लाडकी बहीण योजना काढली. 100% तिकडे लेडीज वर्ग बसले. 1,500 गावले ना एका देवा नाही शिरा पडो रे पडो. नाही आता स्कॅम झालो आता नाही गावाचे नाही गावले. फॉर्म भरलास काय. आमच्याकडे सध्या तीच परिस्थिती आहे. माझी आई आहे ना माझ्या पप्पांका पिडता हो पैसे दिले का बघा त्यांका याद आलेला. पण आता खरी या महाराष्ट्राला जर गरज असेल ना तर सुरक्षित बहीण योजनेची गरज आहे. तर पटलं तर नक्कीच टाळा द्या. कारण या महाराष्ट्रातली स्त्री मायबाप रसिक अजून पण सुरक्षित नाही आहे. पैज जिंकल्याबद्दल या असना गोड या असना आंबट असना पैज जिंकल्याबद्दल अक्षय पैसे भेटतात ना विचार कळसुलीवरून एकदा जोरदार टाळ्या होते अक्षय चव्हाणसाठी. पैज जिंकल्याबद्दल आप्पा पेडणेकर साहेब, मिलिंद केळुसकर साहेब, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, सचिन पारदिये आणि दिलीप फणसगावकर यांच्याकडून 1300 रुपयाचं बक्षीस मिळालं आहे. स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जळतला रे जळतला आता जळतला रुपावली 21 पण गावले रे 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 रे. आणि जयोस्तुते नमोस्तुते तरी कॉन्फिडन्स तुझं भारी रे. ए तू व्हायचा नको सांगू रागातला. तू काय सांगितलं जयोस्तुते नमोस्तुते ना काय सांगल्या. शब्द नको पळते. धचो मा त्यावेळेत पण ना धचो मा केलं म्हणून कुंभकर्ण तो 6 महिने झोपी गेलो बुवा. धचो मा तू करू नको. है तू वडाची साल पिंपळात लागून है तू माका जर येडा बनवशील तरी कणकवली पुढे नाही कणकवलीचे त्या देवगडात चलत असताना हे नाही. लक्षात घे. कणकवली तू सांगता ना बुवा अभिषेक शिरसाटबोनी गाजवला कणकवली. त्याच्यामुळे है तू खोटेपणाची लक्षणं करू नको. कारण या कणकवलीमध्ये प्रत्येकाचा जर कोणावरती विश्वास असेल ना तर परमपूज्य भालचंद्र बाबांवरती विश्वास आहे. कारण मला इथे जेव्हा भजन करण्याची संधी मिळाली तेव्हा मला एक बुवा कॉल आला कणकवलीमधून आणि त्यांनी काय सांगितलं बुवा तुम्ही भिक्षुक समाजाचे आहात. मी बुवा गोसावी आहे. मी नाथपंथी समाजातला आहे म्हणजे दत्त समाजातील आहे. मी दत्तांचा अवतार ते बुवा परमपूज्य भालचंद्र महाराज आहेत. एकदा जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी. बुवा त्या दत्तगुरूंनी सुद्धा 24 गुरु केले. तुम्ही पण बुवा भरपूर बुवांचं गाता. हे बुवा आता बघा चालूच होणार. तो तुका भजन येत नाही हे 15 मात्रा चालूच होणार तो. पण बुवा आपण काय घ्यावं किती घ्यावं कसं घ्यावं आणि कोणत्या पॉईंटला कोणता पॉईंट धरून बोलावं ना हे शिकावं ना बुवा. तर गुंडू सावंत बुवांकडून तू समोर कोण दिसलो बुवा की त्याची लाल करायची हे आपण केला नाही कधी. तुझे बारी मिलाय बघले पण आज अरे नोटेशन तुला विषय तू मागा सांगू नको नोटेशन आणि मात्रेचं. मात्रेची वैती मोठेपणा सांगू नको. तू तुझा दाखव ना तुझा मांड. दुसऱ्याची उष्ट आणि खरकट आहे तू येऊन नका सांगू नको. तू स्वतः कंपोज केलेला मात्रा कंपोज केलेली भजन दाखव. तू जीवन मडवींचा गातला परशुराम बुवांचा गातला अभिषेक शिरसाट बुवांचा तू तुझा बनवलेली मात्रांचा नोटेशन दाखव. कळला. दुसऱ्यांची उष्टी खरकटा घेऊन आम्ही पण लय करतो ही असली मोठेपणा सांगू नको. अरे माझा काय अरे हय मका जन्म दिला दुसरे माझा काय आहे
माका शिकवलं दुसऱ्यान उद्या मेल्यावरती मका कांडा लावतलो म्हणजे माझंच पोरगो असतलो पण माझा काय माझा काय म्हणा तू अरे त्या विश्वंभराने वधवलंय ते मी बुवा कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि तू सांगतो माझा 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 बुवा यमाचा खाजा मी पण बुवा कसलाय तुला एवढा कसला मी पण मायबाप रसिकाओ आता हा मात्रा घेणार त्या दुसऱ्याच्या घेणार अरे मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून बुवा पहिला कोण निवृत्ती मी पणाची निवृत्ती झाल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं तो कोण दुसरा ज्ञानदेव ज्ञान प्राप्त झालं की जीवनाचा मार्ग सोपा होतो तिसरा बुवा सोपान आणि जीवनाचा मार्ग सोपा झाला की आपल्याला जीवनातून मुक्ती मिळते ती कोण मुक्ताई बुवा म्हणून ते बुवा 4 भाव आहेत ना टाकीन नाही तो करून असं मी अजिबात नाही म्हणणार कारण पंचरत्नांची शिकवण ना मायबाप रसिको माऊली काय सुरुवातीपासून मी तुमका अध्यात्म देण्याचा प्रयत्न करते पण समोरचं बुवा जर माझी कमीपणा आहे कणकवली तुम्ही करत असत ना तर मी पण काय मेलेल्या औषधात दूध पिऊ नये लक्षात घ्यावा मी त्याच लेवलला बोलतलोय अरे बुवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही छान सांगितलात आता खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्याला विचारांची गरज आहे कारण आजकाल मुलं साधे काकी ते लांबसून बघतात 20 रुपये खिशात नसतले त्या मुलाच्या खिशात साधे 20 रुपये नसतले पण त्या प्रियसी साठी गाणं काय म्हणतो मराठा मोळी थोडीशी साधी भोळी स्वयगतीचा भारी बायको पाहिजे नखरेवारी बायको पाहिजे नखरेवाली खिशात दादा 20 रुपये नसतले गुटको खाऊचो असला तर बाजूच्याकडून घेतो रे जरा दे जरा तंबाखू मळूचो तर दे आजकाल प्रेम पण ताईनू प्रेम करा प्रेम बघून करा लक्षात घ्या काय आहे दिसायला सुंदर असणारी मुलं असतात पण त्यांच्या आतमधले गुण आपल्याला माहिती नसतात मायबाप रसिको लक्षात घ्या बुवानी सांगितलं की काहीतरी सांगितलं नाही थांब त्याचा तो विषय हा तो सांगता बारियांची मोठेपणा बुवा तुम्ही काय सांगितलं बोलता बोलता की आज बारी आहे उद्या बारी आहे आज 12 तारीख ना उद्या 13 14 15 16 बुवा हे बारियांची मोठेपणा बुवा सांगू नको ना अरे आम्ही मुंबई मी मायबाप रसिको पेशाने मी कॉम्प्युटर इंजिनियर आहे पेशाने कॉम्प्युटर इंजिनियर आहे तरी पण बुवा मी सगळे ऍडजस्ट करून बुवा सुट्टी वगैरे ऍडजस्ट करून त्या भावाक पण माझ्या सुट्टी नसतात पप्पा तर रिटायर्ड असतो विषय वेगळं पण सगळं बुवा ऍडजस्ट करून आम्ही ते डबल बारी करायला येतो ना बुवा तर आम्हाला कुठेतरी ना त्या भजनाची आवड आहे म्हणून यो काय यो 12वी 3दा नापास झालेलो बुवा एका काय कळतं तुका इंजिनियरची पहिली स्पेलिंग येता अरे पेशाने बुवा वकील आहे मायबाप रसिको शपथ सांगते मी पैशासाठी नाही भजन काय आहे ती भगवंताने ती देण दिली आहे काय बुवा होणं प्रत्येकाच्या नशिबात नाही सगळेच बुवा झाले असते तर पक्वाजी कोण झाले असते सगळेच पक्वाजी झाले असते तर कोरस कोण झालं असतं सगळेच कोरस झाले असते तर भजन बघू रवला कोण असतं आमका सांगा ना बुवा काय आहे प्रत्येकाच्या प्रारब्धात जेवढं आहे तेवढंच आम्हाला भेटणार आणि ते कुठेतरी आम्ही जपायचा जर बुवा प्रयत्न करतोय ना तर तुम्ही बुवा बारीची मोठेपण आई सांगू नको ना तुम्ही काय तुका रोजचे बारी आहे तू पैशासाठी बारी करतो ना की फुकटचे करतोय बघ तरी आता रागा घे तुला मजा येत नाही ए बोलू ना अजून आता येतो रागा आता मजा येते हा तर लेडीज वर्ग ते एवढंच सांगित आपल्याला आपल्या आई वडिलांनी जन्म दिलाय त्या आई वडिलांच्या डोळ्यात मरेपर्यंत आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात कधी अश्रू येणार नाही असं कोणतंही वर्तन करू नका तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही कारण आपलं ग्रामदैवत आपलं कुलदैवत यांच्या चरणाशी तुम्ही नतमस्तक व्हा काय आहे आई वडील मायबाप रसिको एकदाच मिळतात हो आई आपण मुलगी
मुलगी असेल ती आई वडिलांच्या घरी कधीपर्यंत जाते मायबाप रसिको? जोपर्यंत आपले आई वडील जोपर्यंत त्या घरामध्ये आहेत. एकदा काय आपले आई वडील आयुष्यातून निघून गेले की कधी फक्त भाऊबीज आणि रक्षाबंधनला फक्त ते आपली आई किंवा बहीण त्या आपल्या आई वडिलांच्या घरी जाते. त्याच्यामुळे आपल्या आई वडिलांना जपा. 4 दिवसाच्या प्रेमासाठी आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू आणू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांच्या मनात सुद्धा तशीच जागा केलेली होती. अहो जेव्हा शाहिस्ते खानाची जेव्हा बोटं छाटलेली होती ना तेव्हा शाहिस्ते खान सैरा वैरा पळायला लागला. तेव्हा शाहिस्ते खानाची बहीण त्या शाहिस्ते खानाकडे आली आणि म्हणाली, भाई गजब हो गया, ओ शिव आ अपनी बेटी को लेके चला गया है, ओ शिव आ अपनी बेटी को लेके चला गया है. तेव्हा त्या शाहिस्ते खानाने आपल्या बहिणीला काय सांगितलं, पगली चुप बैठ, वो सिवा है, वो किसी की गर्दन काट सकता है, किसी की उंगलियां छाट सकता है, बट किसी औरत या लड़की पे कभी हाथ नहीं डाल सकता. ते छत्रपती शिवाजी महाराज. अहो जेव्हा औरंगजेबाच्या निधनाची बातमी जेव्हा कळाली ना त्या छत्रपती शिवाजी महाराजांना, तेव्हा औरंगजेब नमाज पढत होता आणि एक सरदार त्या छत्रपती शिवाजी महाराजांजवळ आला आणि म्हणाला, महाराज छत्रपती शिवाजी महाराज का देहांत हो गए. तेव्हा औरंगजेबाने क्षणाचाही विलंब न लावता तो तिकडे नमाज पढत होता. मुस्लिम बांधव कधी नमाज थांबवत नाही, पण त्यांनी त्या अल्लाहकडे हात केले आणि म्हणाले, ए अल्लाह, ये खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बेटियों की इज्जत रखने वाला हिंदुस्तान का बड़ा योद्धा तेरे पास आ रहा है. छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आहे बुवा. आणि हे कुठेतरी आम्ही भजनाच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतो. नुसती दाढी वाढवली म्हणजे झालं ना, झुकेगा नाही साला. काय मध्यंतरी पुष्पा 2 नावाचा चित्रपट आला, त्याच्यामध्ये झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा हा किती जणांचा आदर्श असेल मला माहिती नाही. झुकेगा नाही साला आजकाल लय कोण आम्हाला गुरुस्थान बुवा. मी जे भजन शिकलो ना आमच्या दारिस्ते गावात, आमच्या एका वाडीमध्ये बुवा ना 12 बुवा. तू सांगतो ना मला नेरेक नाही पुरत, तुझे 4 गुरु बंधू आहेत माझ्या वाडीत. तू सांगतो ना मला नेरेक नाही, 12 बुवा एका वाडीत. म्हणजे एका गावात किती असतील विचार कर. एकदा दारिस्ते वासियांसाठी जोरदार टाळ्या होते, कारण सगळे दारिस्ते गाव या ठिकाणी आले. बबन बुवा हळवे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस झालं, स्वीकारतो. धन्यवाद. पुष्पा 2 मधला झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा किती जणांचा आदर्श असेल मला माहिती नाही. पण वयाच्या 32व्या वर्षी डोळ्यातले बुबुळ काढून, पायाचे लगदे तोडून, तोंडातली जीभ छाटून त्या औरंगजेबासमोर निधड्या छातीने उभं राहून त्या औरंगजेबाला झुकेगा नाही साला म्हणत त्याला त्याची औकात दाखवली. तो छत्रपती संभाजी महाराज आपला आदर्श असला पाहिजे. कारण आता पोलीस सुद्धा जे सीमेवरती जवान लढतायत ना ते फक्त आणि फक्त हिंदू धर्मासाठी. आणि हिंदू धर्म कोणामुळे टिकून आहे मायबाप रसिको, तर ती आम्हाला संतांची शिकवण आहे ना, म्हणून तो हिंदू धर्म टिकून आहे. संतांनी आपल्या अभंगातून ओवीमधून लोकांना काय दिलं की कसं जगायचं, परमेश्वर कोण आहे, कुठे आहे. अहो त्या जणाईचं त्या परमेश्वरावरती एवढं प्रेम होतं, त्या जणाईचं तिच्यावरती चोरीचा आळ आला म्हणून त्या गावकऱ्यांनी तिला पकडून त्या गावामध्ये आणलं. आणि चोरीचा आळ आला म्हणून ती जणाबाई त्या पांडुरंगाला काय म्हणाली, अरे विट्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, मेल्या गेले तुझे म्हणे, तुला पाहुणी काळ रडे, उभी लावणी अंगणी शिव्या देते दासी जणी. अहो तेवढं मायबाप प्रेम होतं देव आणि भक्त मध्ये. आणि आता भक्त देवा 20 रुपयावरती 20 रुपयाचं नारळ त्या देवासमोर ठेवतलो आणि सांगतलो की 20 लाखाची लॉटरी लागान दे. अशी भीक मागण्यासारखी भक्ती मायबाप उपयोगाची नाही हो. बालपण गेला, तारुण्य पण गेला आणि म्हातारपण आलाय. बालपण मायबाप खेळण्यात गेलं, तारुण्य पण नाक्यावरती उभं राहण्यात गेलं. आणि म्हातारपण जेव्हा येतं तेव्हा तोंडात मायबाप दात नसतो. आपण जेव्हा राम म्हणायला जातो
त्या लांब 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 तो देव तरी कशाला जवळ येतोय. जेव्हा ते लहान मूल आई तिकडे बसल्यात, जेव्हा ते लहान मूल आईच्या गर्भामध्ये असतं तेव्हा ते मायेच्या पाशाणात अडकलेलं असतं, नरक यातना भोगत असतं त्या गर्भामध्ये. आणि त्या परमेश्वराला सांगत असतं, परमेश्वरा ह्या नरक यातनातून मला बाहेर काढ, बाहेर काढ, बाहेर काढ. तो परमेश्वर त्याला विचारतो की तू बाहेर येऊन काय करणार आहेस. तेव्हा ते पोटातलं बाळ सांगतं, ते गर्भ सांगतं, देवा बाहेर येऊन मी तुझं भजन करेन, पूजन करेन, जोईल बुवा संग डबल बारी करेन, दुसऱ्यांची मात्रा घेईन. असं आपण देवाला वचन देतो. पण एकदा काय घडी बाहेर येलो की झाला बाबा परमेश्वर. तेव्हा विचारतो, हे बाबा काय दिलं वचन. मग तेव्हा तो बाळ रडतो बघा, केव्हा केव्हा केव्हा. लहान बाळ रडतं, केव्हा केव्हा केव्हा. जेव्हा तो या जगात येतो तेव्हा या सगळ्याचा विसर पडलेला असतो. त्यामुळे आपल्याला तारुण्य पण मायबाप रसिक मिळालाय ना, तर त्या हरिनामामध्ये आपण घालवलं पाहिजे. एवढंच सांगेन तुम्हाला. काय आहे, वशिष्ठ एक पुराणातला विषय आला म्हणून सांगतो. वशिष्ठ आणि विश्वामित्र, एकदा विश्वामित्र त्या वशिष्ठांच्या घरी पाहुणचारासाठी गेले. म्हणून विश्वामित्राने त्यांना 100 तप दान बुवा भेट म्हणून दिलं. तर वशिष्ठाने त्यांना अर्धघटका नामाची पुण्याई म्हणून दिली त्या वशिष्ठांना. तर विश्वामित्राने सांगितलं की विश्वामित्राला 1000 तप दान दिलं आणि वशिष्ठाने विजय राणे यांच्याकडून 400 रुपयाचं बक्षीस आलंय, स्वीकारतो, धन्यवाद. तर त्यावेळेला विश्वामित्र आणि वशिष्ठ हे दोघं जण ब्रह्मदेवाकडे गेले आणि विचारलं, ब्रह्मदेवा 100 तप दान महत्वाचं मोठं की अर्धघटिका नामाची पुण्याई मोठी. ब्रह्मदेव म्हणाले, बाबा ह्या माका जमणारा नाही, एक काम कर, विष्णुदेवाकडे जा. विष्णुदेव सांगितल्याने या बाबा माका जमणारा नाही, एक काम करा, शंकराकडे जा. शंकराकडे गेले. शंकर म्हणाले, बाबा मी तर त्या रामाचं भक्त असेल, माका या जमणारा नाही, एक काम करा, त्या शेषनागाक जाऊन विचारा. शेषनागाकडे गेले विश्वामित्र आणि वशिष्ठ आणि शेषनागाला विचारलं, शेषनागा 1000 तप दान मोठं की अर्धघटका नामाची पुण्याई मोठी. त्या शेषनागाने काय सांगितलं, बाबा माझ्या टकलेर यो पृथ्वीचो भार लय मोठवा, एक काम करा, पहिलं यो नामात यो पृथ्वीचो भार तो पहिलो बाजूक करा. तो विश्वामित्राने सांगितलं, ठीक आहे, मी 1000 तप दान करायला तयार आहे तो भार उचलण्यासाठी. पण तो भार काय कमी झाला नाही. पण वशिष्ठांनी काय केलं, स्वतःची अर्धघटिका नामाची पुण्याई त्या शेषनागाला दिली आणि ती पृथ्वी त्या शेषनागाच्या टकलीपासून 4 फूट वर गेली. आणि तेव्हा बुवा विश्वामित्राला कळालं की नामामध्ये ताकद किती आहे. बुवांनी गजर घेतला, शेळीमणी जीवा भावाण माझं. मी पण थोडक्यातच घेणार, अर्धा तास झालाय बुवा, आणि नंतर भालचंद्र बाबांचा एक गजर घेणार. काय, कणकवली म्हटल्यानंतर ती भालचंद्र बाबांची भूमी आहे. गजर घेणार आणि बुवांकडे गजर देणार आणि या गजरातून तुका बुवा उत्तर घमेंड. ओ माऊली जयोस्तुते नमोस्तुते, हा लक्षात घ्या. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल गजरी दुम दुमवा. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल गजरी दुम देव आहेत. सत्य काय, आम्ही मोबदला घेऊन मायबाप रसिक तुमच्याकडे आलो भजन करायला, पण तुम्ही कोणताही मोबदला न घेता हे भजन ऐकताय.
एकदा तुमच्यासाठी मायबाप रसिको जोरदार टाळ्या होते. काय बुवाने सांगितलं मेलेलाच मारणार मी नाही. मग तुझ्या तेवढी बुवा हिंमत होती ना तर भजन चालू करू भय होता ना तू है ना. ए उडताना त्याची मोठ मी तू माका मोठेपणा सांगू नको. मग काय सत्याचा हे न्याय करण्या बसले नारायण. बुवा झाले आहेत होतील देव हरिभक्त परायण. रात्र रात्र जागून ऐकती कानात गुणगान हो. सरळ सोडून वाकडत शिरता उठून घेतील कान हो. वाकडेला सरळ क्षणात करती. बुवा काय झालं माहिती तुझा विषय मला एक नाही कळलं बुवा. सुरुवातीपासून मी फक्त नामाबद्दल काय काय सांगत गेलो पण पंचरत्नांनी बुवा आपल्याला भजन दिलंय. मायबाप रसिक श्रेष्ठ आहेत. मायबाप रसिकांना माहिती आहे सरळ सोडून वाकड्यात कोण शिरतोय. मी मायबाप रसिकावर सुरुवातीपासून बुवांना एक शब्द बोललो नाही पण बुवांनी विषय काय केले माझे की नको ते विषय साऊंडचा विषय रागाचा विषय. बुवा राग तू स्वतः निर्माण केलं काय. तुझ्यात तेवढी हिंमत आहे काय बुवा. तुझ्यात स्वतःच नोटेशन बनवण्याची ताकद आहे काय. तुझ्यात जर तेवढी ताकद असत ना तर माका बोल. ही दुसऱ्याची उष्टी आणून तू माका हे नको बोल. मग तू कसा बुवा जर तू गजरात तू मोठेपणा माका दाखवशील मग अभंगात्मक बुवा खुळेपणाची लक्षणं होती. गणपत परपो यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस झाले स्वीकारतो. धन्यवाद. डॉक्टर अनंत विठ्ठल रेवडेकर यांच्या स्मरणार्थ नार्थ आहे ना माऊली नार्थ यांच्या स्मरणार्थ बहुमोल पारितोषिक डॉक्टर सुनील अनंत रेवडेकर. डॉक्टर जाताना 2 गोळे देवा माका आवाज सध्या आता मस्त दिलं. 200 रुपयाचं बक्षीस झाले स्वीकारतो. धन्यवाद. बुवा श्री शांताराम शंकर गोसावी मामा कळसुली यांच्या स्मरणार्थ MR शांताराम चष्मेवाले यांच्याकडून बहुमोल पारितोषिक. आता तुमच्या डोळ्यांची काळजी आम्ही देखील घेऊ. नक्कीच घेवा. आणि कोणतरी कानांचा डॉक्टर असलं तर पहिलं ह्याच्या कानात काहीतरी घाला. जयोस्तुते नमोस्तुते देवचं नाही जातीवंत होईल असं तू लक्षात घे. हा कणकवली ST स्टँड समोर यांच्याकडून 250 रुपयाचं बक्षीस झालं स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सरळ सोडून वाकड्यात शिरता कुठून घेतील कान हो. वाकड्याला सरळ क्षणात करती. वाकड्याला सरळ कितीच करती. जुना असो वाकवा जुना असो मी गाण्यांना न्याय देतो. बुवानी काय सांगितलं की गाणं समोरच्याच्या मनामध्ये रुतलं पाहिजे. काम करणार
गळ्यात पाठी बांध आणि फिर ना. मी गाण्यांना नाही देतो, भले मी गाताय दुसऱ्यांची गाणी, पण मी गाण्यांना नाही देतो. गळ्यात पाठी बांधणी फिर ना. नको बुवा असते मोठेपणा. माका अध्यात्म येतं म्हणून मी पण बुवा मोठं बुवा नाही, पण लोकांना काय दिलं पाहिजे ना ह्याची अक्कल पहिली होईल. संदीप लोके बोयांचे पट्ट शिष्य आमचे परम मित्र मकरंद मोडक भाऊ आले. सर्वांचे आभार मानतोय. एका हाताने टाळी नावाचे हवीच असते गौरवले. तो गणपती बाप्पा काय बापा एवढाच आहे, पण रावणासारखा पराक्रमी कोण नव्हता. लक्षात घ्या, तो रावण सोन्याच्या ताटात जेवायचा. बुवा बाहेर गेला थोडक्यात. सोन्याच्या ताटात जेवायचा आणि जेवून झाल्यानंतर सोन्याचं ताट तो मायबाप रिस्को फेकून द्यायचा. पण त्या रावणासारखा मातृभक्त कोण नव्हता, शिवभक्त कोण नव्हता. त्याने आपल्या आईसाठी त्या शंकराकडून आत्मलिंग घेतलं. पण त्या गणपती एवढ्याशा गणपती बाप्पाने सुद्धा त्याचं बुवा गर्वहरण केलं. त्याच्यामुळे या भजनामध्ये गर्व नको, भले 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 या गर्वामध्ये बुडाले म्हणून काय सांगतोय बघा. भालचंद्र बाबांवरती मी गजर घेतोय. परेश ठाकूर ज्यांच्यासाठी आमच्या विराजसाठी काय उभं हा मुलगा आज शाळेत गेलेला ह्याच्याबद्दल सांगण्यासारखी गोष्ट आहे.
आम्ही इलाव 6 वाजता येलो, पण जेवण वगैरे आम्ही भजनात बाहेर पडलो 2 वाजता. 2 भजनं आम्ही करून इलो. ह्याना ह्यो शाळेत होतो, याची शाळा सुटणार 5 वाजता. ह्याच्या शाळेत काय सांगले आहे? मी सांगले काय रे लवकर किती दिलं? नाही भाईन का सांगलंय बुवा इलो आमचो त्याची डबल वारी या आणि मालवण खाया रत्नागिरीच्या पुढे म्हणून सांगले. त्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. भक्तजनाच्या कल्याणासाठी थोर संत हा अवतरला. कणकवलीची थोर विभूती बालचंद्र प्रगटला. गजराच्या माध्यमातूनच मी तुम्हाला भालचंद्र बाबा काय या गजराच्या माध्यमातून बोलण्यात काही वेळ नाही घालत, कारण माझ्याकडे जेवढं देण्यासारखे अजून खूप आहे. हो आता आई वडिलांवरती गजर घेते मी सकाळपर्यंत आई वडिलांवरती बोलू शकते एवढी माझ्या कॅपॅसिटी आहे. काशी विश्वेश्वर हनुमंता त्यांची रखवाली. काशी विश्वेश्वर हनुमंता त्यांची
पहा, त्याचा मी गजर घेतो. गजवदना बुवा मग अशी बोलले की काशीनाथ परमबुवांचं गाणं घेतलं नाही काय, भजनाची परंपरा कुठेतरी बदलायला नको म्हणून. तू भजनाच्या तो गजर घेतस तो तुझं पॅटर्न हा, पण माका ती परंपरा बदलूची नाही. भरत हळवे बुवा यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस झाले, स्वीकारतो. धन्यवाद. विसरले 200 रुपयाचे बक्षीस झाले, विसरले. गजवदना गणराया सिंदूर नावाचा दैत्य माजला होता, एवढा माजला होता की त्याला आपल्या शक्तीचा अहंकार खूप होता. तसा या भुवनला अहंकार आहे. तो एवढा माजला होता की त्याने ब्रह्मदेवाची पूजा करून त्या ब्रह्मदेवाकडून वरदान घेतलं होतं. पण ब्रह्मदेवाने त्याला सगळी ताकद दिलेली होती, पण देवायो शेवटी कुठेतरी त्यांनी गोम मारून ठेवलेली होती. त्याला काय सांगितलं सिंदुराला की तुला कोणीही मारू शकणार नाही, ना स्त्री ना पुरुष मारू शकणार नाही, पण तुला हत्तीचं मुख असणारा एक व्यक्ती तुला फक्त मारू शकतो. त्या सिंदुराला असं वाटलं की या जगामध्ये असा कोणताही प्राणी असा तयार होणार नाही. तेव्हा काय ती भगवंताची लीला काय, त्या पार्वतीने मळीपासून तो गणपती बनवला आणि त्या शंकराने त्या मुलाचं मुंडकं उडवून त्याला गजासुराचं मुख लावलं आणि त्या गजासुराने त्या सिंदूर दैत्याचा वध केला. म्हणून त्या गणपतीला सिंदूर वदन म्हणून म्हटलेलं आहे बुवा. लंबोदर, गिरिजात्मक सगळ्यांना नाव माहिती. आपण बुवा त्यांना नाव का पडलं, आपण एकदंत काय म्हणतो गणपतीला, कारण परशुराम आणि गणपती बाप्पा यांचं घनघोर युद्ध
चालू झालं आणि त्यावेळेला त्या परशुरामाने सोडलेला बाण त्या गणपतीने आपल्या सुळ्यावरती घेतला म्हणून त्या गणपतीला मायबाप रसिक हो एकदंत म्हटलेलं आणि हेच कुठेतरी आम्ही भजनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय. मी काय सांगतो अजून अर्ध तास घे नाही रे तुझी पण माका काळजी तू सुख करता तू दुःख हरता
बक्षिसाचा विषय नाही रे, पण तुझा आणि माझा नाता आय लव्ह यू. तसेच राजेश गोसावी वागदे यांच्याकडे माझ्याकडे 200 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद बुवा. एक तास घ्यायचा विषय नाही, तू मी बाहेर गेला म्हणून मला थोडंसं बोलावं लागलं. तुझ्या जागेवर असतं 10 मिनिटं संपवलं असेल. चुकी तुझी आहे. ठीक आहे, धन्यवाद. हॅलो, मकरंद मोडक यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आले, स्वीकारतो. धन्यवाद. रंगदेवते माते तुझा गणपती बाप्पा. हॅलो हॅलो